वळूया पुढील बातमीकडे। बातमी बारामतीतून। बारामतीत गब्बरचं पत्र सध्या प्रचंड व्हायरल होत आहे। बारामतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील राजकीय धुसफूस यामुळे उघड झाल्याचं बोललं जात आहे। नेत्यांच्या कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावर देखील या गब्बरच्या पत्रातून भाष्य करण्यात आलं। नेमकं काय आहे हे गब्बरचं पत्र, कुणी कुणाला लिहिलेलं आहे, पाहूया या रिपोर्टमध्ये सविस्तर। बारामतीत गब्बरचं पत्र व्हायरल। वहिनींना पाडलं, आता दादांना पाडायचंय का? बारामतीचा गब्बर कोण? राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक लक्षवेधी लढत ठरली ती बारामतीची। नणन विरुद्ध भावजाय लढतीत पवार बाप लेकीनं यश खेचून आणलं। शरद पवारांचे नातू आणि अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हा नवीन युवा चेहरा पवारांच्या राष्ट्रवादीकडून रिंगणात उतरण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अजित पवार बारामती सोडणार अशी चर्चा आहे। खुद्द दादांनी तसे संकेत दिलेत। अशा स्थितीतच बारामतीत गब्बर नामक एक पत्र व्हायरल होतंय। पवार कुटुंबातील अंतर्गत संघर्ष आणि स्थानिक नेत्यांची राजकीय महत्त्वाकांक्षा यावर हे पत्र आहे। नेमकं पत्रात काय म्हटलंय ते पाहूयात। नमस्कार बारामतीकर। अनेक वर्ष झाली बारामतीकर साहेब, दादा, ताई यांच्यावर प्रेम करतात। मात्र सर्वांनाच माहिती आहे सध्याचं राजकीय वातावरण भलतंच गढूळ झालंय। साहेबांचं नाव पुढे करून दादांचा काटा काढायचंय की काय? बापानं ताईचा प्रचार प्रमुख राहून साहेबांचा निष्ठावान असल्याचं दाखवून दिलं। मात्र मुलांनी याच मिळालेल्या वारशाचा वापर करून दादांचा विश्वास संपादन केला। मात्र दादांचा प्रचार करण्याच्या नावाखाली तोंड बघून पैशांचं वाटप केलं। मात्र आता तर मजल एवढी वाढली आहे की चक्क नेत्याचीही फसवणूक केली। हीच तर खरी मलिदा गँग। वहिनींना पाडून कोणता हेतू साध्य केला की आता दादांच्या मागे लागलात? आपला गब्बर। या पत्रावर युगेंद्र पवार यांनी मात्र भाष्य करणं टाळलं। कालपासून बारामतीमध्ये एक गब्बर असं पत्र व्हायरल होत आहे। यामध्ये असा मजकूर आहे, वहिनींना पाडलं, आता दादांना पाडायचंय काय? बाप लेकांच्या मनात काय चाललंय? असे एक पत्र बारामतीमध्ये व्हायरल, त्याविषयी काय सांगा? ते मी अजून वाचलं नाहीये, त्याच्यामुळे त्याच्यावर काय बोलणं योग्य राहणार। दुसरीकडे खासदार सुनील तटकरे यांनी बारामतीचा विकास अजित पवारांमुळे झाल्याचा उल्लेख करत यशाचा विश्वास व्यक्त केलाय। नाही, हे पत्र मी पाहिलेलं नाही आणि मी वाचलेले नाही। एक बाब नक्की आहे की आदरणीय दादांनी 1988-89 पासूनच बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती योगदान त्या ठिकाणी दिलं। आज देशामध्ये रोल मॉडेल म्हणून बारामतीमध्ये जे पाहिलं जातं त्यामध्ये सर्वाधिक सिंहाचा वाटा अजितदादांचा निश्चितपणाने आहे। बारामतीकर शून्य नक्कीच आहेत, त्यामुळे या संदर्भातला योग्य ते निर्णय घेतील आणि फार मोठ्या फरकाने आम्हाला त्या ठिकाणी निश्चितपणे यश मिळेल। बारामतीचे अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी दोन्ही राष्ट्रवादीत विभागले गेलेत। त्यातही अनेक जण हातावर घड्याळ बांधून मनातून तुतारी फुंकत आहेत। त्यामुळे आगामी विधानसभेत बारामतीकर जनता लोकसभेचाच कौल कायम ठेवणार की निर्णय बदलणार याची उत्सुकता असली तरी सध्या मात्र बारामतीत हे गब्बरचं पत्र चर्चेचा विषय ठरलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।